सुधा, आजारपणातला एकटेपणा काय असतो ना, ते मी चांगला अनुभवलंय. त्यामुळे तुझी ही जी काय घालमेल चाललेली आहे ना, ते मी समजू शकतो. पण मॅडम कुठे एकटे आहेत आणि तुम्ही तरी कुठे एकटे होता तो? परवाच यांनी आणि शरद भाऊजींनी यांची समजूत घातली. घरी येऊन मला म्हणाले सुद्धा हे की चला सुधा तयार झाली ऑपरेशनला म्हणून. आणि पुन्हा पाहते तर तेच म्हणून तुम्हाला घेऊन आले. काय ग? हो, यांनी होकार दिल्याशिवाय ऑपरेशनची तारीख कशी फिक्स करायची? पण मी ऑपरेशनला नाही कुठे म्हणते. झालं मग. ऑपरेशन करणं अटळ आहे हे मला सुद्धा कळून चुकलंय. पण म्हणणं मला एकाच गोष्टीची भीती वाटते. आता कुठल्या? अरे ऑपरेशन नंतर तरी मी या सगळ्यातून बाहेर पडणार आहे की मी अजून या विळख्यात सापडत जाणार आहे. मास्तरनी, रोग दोन प्रकारचे असतात. एक शारीरिक आणि दुसरे मानसिक. मानसिक जर का रोग असेल ना, तर शरीर त्याला कधीही साथ देत नाही, लक्षात ठेव. पण मानसिक स्थिती जर का उत्तम असेल ना, तर कुठलाही शारीरिक रोग झटकन बरा होऊ शकतो. अरे माझ्याकडे बघ ना. अरे यार, तुम्हाला निदान संधी आहे ऑपरेशन करून बरं होण्याची. माझं काय झालं होतं? डायरेक्ट अटॅक. आणि आम्ही पण बरा झालो की नाही सांग? मन्ना भाऊजी अगदी खरं सांगताय. मग तुम्ही उगाचच घाबरताय. जे निश्चित चांगलं होणार आहे त्याच्या आड येताय तुम्ही. ऑपरेशन मध्ये काय चांगलं असतं? नाही, नसतंच ना. ते चांगलं काहीच नसतं. म्हणजे ऑपरेशन हे वाईटच, पण ते जर चांगल्या कारणासाठी होणार असेल तर चांगलं नाही का? म्हणजे बघ, वाटेत गाडी बंद पडते, आपण स्पार्क प्लग बाहेर काढतो आणि त्याच्यातला कार्बन पॉलिश पेपरनी साफ करतो, खसा 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 खसा. हे वाईटच. पण तो बरा झालेला स्पार्क प्लग लावल्यामुळे गाडी चालू होते की नाही? मग किंवा हे बघ, आपली आजी आपल्याला गुढीपाडव्याच्या दिवशी तो कडू रस द्यायची, कडुलिंबाचा. कडू लागायचा, पण त्याला वर्षभर तब्येत ठणठणीत राहायची त्याच्यामुळे. मग आणि तो रस सुद्धा जागतेपणी द्यायची, त्यामुळे आदल्या रात्री झोपच यायची नाही या कल्पनेनं. माझी अवस्था तीच आहे सध्या. का? तुझी अवस्था तीच व्हायला काय झालंय? तुझं ऑपरेशन थोडी जागतेपणी होणार आहे. अरे तुला कळणार सुद्धा नाही की मी ह्या जगात आहे की त्या जगात आहे. तसं मरण यायला सुद्धा भाग्य लागतं सुद्धा. सीमाचं मरण तरी कुठे कळलं होतं? तिलाही कळलं नाही आणि आम्हालाही कळलं नाही. हे जाऊ द्या. तू पण असं बोलणार असशील ना, तर मी कशाला बरा झालो? हे बघ, मी तुला एक गोष्ट सांगतो. तुला स्वतःसाठी जगायची सवयच नाही, माहितीये ना? तुला नाही आणि तुझ्या शरीराला पण नाही. दुसऱ्यांसाठी जगत राहिलीच आयुष्यभर. आता तुला आमच्यासाठी जगायचा कंटाळा आला असेल ना, तर मग ठीक आहे. बरं, मी ऑपरेशन करायला तयार आहे. दॅट्स मास्तरीन. ये बैस आकांक्षा. चहा घेणार? चालेल. साळवी, 2 चहा घ्या प्लीज. हा बोल. अरे, हे अशुद्ध पाणी विकणाऱ्या कंपनीचं प्रकरण जास्तच गुंतागुंतीचं होत चाललंय. हे तू मला सांगतेस? अगं, या प्रकरणातला एक एक पैलू जसा उजेडात येतोय ना, तसा मी जास्त थक्क होत चाललोय. उद्योगपतीपासून त्या रस्त्यावरच्या गुंडापर्यंत तऱ्हेतऱ्हेचे लोक यात सामील आहेत. हो, हीच सगळी माहिती गोळा करायला मी इथे आली आहे. का रे, काय झालं? नाही, ऑफिशियली या स्टेजला मी तुला सर्व काही तपशील सांगू शकेन असं नाही. ठीक आहे, मग अनऑफिशियली सांग. त्यातून तुझाही फायदा होईलच. पोलीस तपासातली माहिती तुला सांगून आमचा काय फायदा? अरे, काय होतं, काही वेळा केवळ शंका म्हणून पोलीस ज्या गोष्टी विचारू शकत नाहीत त्या मी एक पत्रकार म्हणून विचारू शकते. म्हणजे आता शुद्ध पाण्याचा दावा करून अशुद्ध पाणी विकणारी ही कंपनी कपाडिया ग्रुपची आहे. रेश्मा कपाडिया त्या कंपनीची मॅनेजिंग डायरेक्टर आहे. पण सबळ पुरावा हाती आल्याशिवाय पोलीस तिला पकडू शकणार नाहीत. आणि मी एक पत्रकार म्हणून तिला खूप उलटसुलट प्रश्न विचारले. अरे वा, मग काय म्हणाला कपाडिया मॅडम?
काही नाही, सुरुवातीला तिने खूप उडवाउडवीची उत्तरं देण्याचा प्रयत्न केला, पण मग लक्षात आलं तिच्या की हे प्रकरण तिच्यावर शेकतंय. तिला तिच्या कंपनीत होणारा गैरव्यवहार माहिती होता, त्यामुळे चोराच्या उलट्या बोंबा या न्यायाने तिने माझ्यावरही खूप चिडचिड करण्याचा प्रयत्न केला. माझं आणि तिचं जे संभाषण झालं त्याची ही कॅसेट तुला फायद्याची असेल तर ठेवून घे. थँक्यू आकांक्षा. यू मोस्ट वेलकम. मग काय आता तरी मला तपशिलात माहिती देशील की नाही? हां. आकांक्षा, या सगळ्या प्रकरणातला महत्वाचा दुवा म्हणजे प्लॅटफॉर्मवरचे टपोरी गुंड पोरं. रिकाम्या बाटल्या कंपनीला विकण्याचं आणि अशुद्ध पाण्याने भरलेल्या बाटल्या लोकांना विकण्याचं अशी दुहेरी कामगिरी हे करतात. आणि हे सगळं इथेच थांबत नाही, तर ह्या पोरांचा संबंध थेट तुमच्या घराशी आहे. आमच्या घराशी? कारण या पोरांना पाठीशी घालणारा, त्यांना मदत करणारा त्यांचा मित्र बंटी आहे. बंटी? बंटी या गुन्हेगारांना पाठीशी घालतोय? हो, म्हणजे आमच्याकडे अजून तसा काही पुरावा नाहीये, पण आम्हाला त्याचा संशय आहे. तुमचा संशय खोटा ठरू, निदान अक्षतासाठी तरी. काय म्हणलीस? हं? नाही, काही नाही. मी येते आता. अगं पण चहा तर घेऊन जा. नाही, नको. आता तुला काय झालं हसायला? नाही, तू असं म्हाताऱ्या माणसासारखा चक्क पेशन्स खेळतोस ना, ते बघून मला हसू आलं. हसा हसा, आता तेवढंच बाकी राहिलंय. कुणी मारतय, कुणी हसतय. नको. ए बंटी, खूप दुखतंय का रे? हो. तू पडत का नाहीस रे जरा? अक्षता, जर हा प्रश्न तू पुन्हा विचारलास ना, तर मी खिडकीतनं उडी मारून जीव देईना. सकाळपासून ताई सुद्धा तोच प्रश्न विचारते, तू थोडा पडत का नाहीस? बंटी, तू थोडा पड. काय चुकीचं विचारतीये हा? अरे सारखं बसून बसून पाठीला रग लागेल ना, मग पाठ आणखीन दुखेल. हो. मग तू एक काम कर, तू ना पाय लांब करून बस, तुला खरंच बरं वाटेल. हो हो, मी मदत करू? हा चालेल. हळूहळू आपण. हो. हा पाय घ्या. नको 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 नको. आता तुला काय झालं हसायला? अगं माझ्या डोक्याला काय शिंग फुटली आहेत का? नाही रे, फुटलेली शिंग व्यवस्थित मोडून काढली जात आहेत म्हणून मला हसायला आलं. ताईनं काही सांगितलं तर पटत नव्हतं, पण तीच गोष्ट मैत्रिणीनं सांगितल्याबरोबर लगेच पटली. हो ना? अरे बंटी, तुझंच नव्हे, तुझ्या वयाच्या सगळ्या मुलांचं असंच होतं. हो की नाही अक्षता? हो ना. एखादी गोष्ट मला आईने सांगितली ना, ती मला अजिबात पटत नाही, मला राग येतो. पण तीच गोष्ट जेव्हा बंटी मला नीट समजावून सांगतो ना, तेव्हा मला वाटतं हो, हे बरोबर आहे. काय झालं? अगं ताई, आता मी हसू पण नको का ग? अरे दुखतंय तुला, त्याचा राग मावशीवर कशाला काढतोयस? पाहिलंस ना, याच्याशी कसं वागायचं ना तेच कळत नाही मला. 2 धपाटे घाला पाठीत, नाही तर तुझ्या वतीने ते काम मी करू का? बायांनो, का माझ्या मागे लागलात तुम्ही? हे असे नसते धंदे करणं सोडून दिलंस ना, तर कोणीही तुझ्या मागे लागणार नाही, कळलं ना? जाऊ दे, मी आज जाऊनच आराम करतो. हसा, तुम्ही नुसत्या हसा. निशांत, मी इतकी मूर्ख नाहीये. वेळ पडलीच तर मी पैसे देऊन कायदा विकत घेईन, आणि मी जो गुन्हा केला नाहीये त्याची शिक्षा मी का भोगायची? याचा अर्थ तू गुन्हेगाराला पाठीशी घालणार? हा, हे बघ निशांत, माझं आणि माझ्या कंपनीचं नाव खराब होऊ नये यासाठी जे काही शक्य असेल ते मी सगळं करणार. तुझ्या कंपनीचं नाव रोज पेपरात झळकतंय, कंपनीवर खटला दाखल झालाय, अजून काय नाव खराब व्हायचं राहिलंय? निशांत,
संशय असणं आणि गुन्हा साबित होणं यात जमीन आसमानाचा फरक आहे. मी गुन्हा प्रूव्ह होऊ देणार नाही. या संशयाचा फायदा घेऊन मी सुटणार, पाहशीलच तू. आय एम सॉरी. आय एम एक्स्ट्रीमली सॉरी. मी वेडा आहे म्हणून मी तुला इथे मदत करायला आलो. तुला माझ्या मदतीची, माझ्या सल्ल्याची अजिबात काहीच गरज नाहीये. तुझा बहुमोल वेळ घेतल्याबद्दल मला खरंच माफ कर. आय एम एक्स्ट्रीमली सॉरी. गुड बाय. अच्छा आलेत. बरं मी एक 15 मिनिटात मी पोहोचतो तिकडे. निघालोच मी इकडनं. हो हो हो. अच्छा नाही आल्यावर बोलूया आपण. ओके. हां बस निघालो मी. बाय. अरे आकांक्षा तू इथे फोन तरी करायचा होतास. नाही, मुद्दामच नाही केलं. तू वीरू नाहीये असं सांगितलं असतं तर. आकांक्षा मी मस्करी करायच्या मूडमध्ये नाही आहे आता. मीही नाहीये. मग आपण उद्या परवा कधीतरी भेटूया, जेव्हा तुझाही मूड असेल माझाही मूड असेल. आपण तेव्हा बोलूया एकमेकांशी. नको वीरू, मला तुझ्याशी आत्ताच काहीतरी बोलायचंय. हो पण आकांक्षा अगं मला माझ्या म्युझिक डिरेक्टर सोबत फायनल सिटिंगला जायचं आहे. महत्वाचं आहे हे. ही इज वेटिंग फॉर मी. वीरू प्लीज, माझी शपथ आहे तुला. वीरू, तू प्रीतीशी डिवोर्स बद्दल बोललास का? तू कुठल्या वकिलाचा सल्ला घेतलास का? अगं हो. किती प्रश्न विचारतेस. अजून महत्वाचा एक प्रश्न बाकी आहे. आपण लग्न कधी करणार आहोत वीरू? आकांक्षा एवढ्या महत्वाच्या प्रश्नावर आपण इतक्या घाईत डिस्कशन कसं करू शकतो? मला थोडा वेळ दे. मी तुला आजपर्यंत खूप वेळ दिलाय. आता मला आत्ताच्या आत्ता तुझा फायनल डिसिजन हवाय. ठीक. स्पष्टच सांग. आकांक्षा आपली मैत्री आहे तोपर्यंत ठीक आहे, पण प्रेग्नंट बायकोला सोडून प्रेग्नंट मैत्रिणीशी लग्न करणं. आकांक्षा आय कॅनॉट अफोर्ड एनी स्कॅन्डल. जर बाहेर आलं तर पेपरामध्ये माझी चितू होईल. आणि तू अजूनही विचार कर. हे बघ, मला तू मैत्रीण म्हणून हवी आहेस, पण त्यासाठी मी माझ्या करिअरचा बळी नाही देऊ शकत. आई, डॉक्टर पुरंदरेंचा फोन होता. पुढच्या आठवड्यात ऑपरेशन करायचं ठरलंय. पुढच्या आठवड्यात? काय ग, काय झालं? अगं पुढच्या आठवड्यात माझ्या महत्वाच्या मीटिंग्स आहेत. दिल्लीवरून शिष्टमंडळ येणार आहेत, त्यांच्याबरोबर. पुरी झालं तुझ्या मीटिंग आणि शिष्टमंडळ. स्वतःच्या तब्येतीकडे लक्ष द्यायला नको? अक्का, आता माझी तब्येत बरी आहे की वाईट आहे हे तुझ्यापेक्षा मला जास्त कळतं की तुला कळतं? मला कळतं. तू कशी दिसतेस हे तुला कळत नाही. मी तुझ्याकडे बघते तेव्हा तू आजारी आहेस का बरी आहेस हे मला बरोबर कळतं. आजी अगदी बरोबर म्हणाली. आई, अगं एक तर इतके दिवस तू हे आजारपण अंगावर काढलंस. आम्हालाही तुझ्याकडे बघून सगळं कळत होतं, सगळं दिसत होतं, पण तूच या विषयावर काही बोलत नव्हतीस. मग आम्ही तरी काय करणार? जाऊ दे, आता जास्त हयगय नको. डॉक्टरनी सांगितलंय ना ऑपरेशन करायचं, ते त्या दिवशीच करून टाकायचं. कळलं? बरं. आजी, तू तुझा वेटो वापरून निर्णय आपल्या बाजूला अगदी मस्त वळवलास. वेटो म्हणजे काय? म्हणजे तुझी शक्ती काय ते तू आईला दाखवून दिलीस. अनु,
मी जागी आहे तशी. मी सगळं ऐकतेय तुम्ही काय बोलताय ते. आई मी काही चुकीचं बोलतेय का? नाही ग, सगळ्या चुका माझ्याच होतात. तुम्हाला कोणाला टेन्शन यायला नको म्हणून माझ्या आजाराची चर्चा मी घरात केली नाही. आणि सगळी टेन्शन स्वतः सहन करत राहिलीस. जाऊ दे आता, झालं त्याच्यावर वाद नको. हे बघ, ऑपरेशन व्यवस्थित पार पडेल. ऑपरेशन झालं की सगळं ठीक होईल, काही काळजी करू नको. मी देवाजवळ दिवा लावून येते. हा आई तू खरंच घाबरू नकोस. अगं आम्ही सगळे आहोत ना तुझ्या बरोबर. सगळं व्यवस्थित होईल. ऑपरेशन एकदम छान होईल. पूर्वीसारखी ठणठणीत बरी होशील तू. कोणास ठाऊक. नमस्कार. दूषित पाण्यामुळे कावीळ झालेल्या एका रोग्याचा काल जेजे हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला. त्या प्रकरणाचा शोध घेणाऱ्या वार्ताहर आकांक्षा जोशी यांच्याशी आम्ही जेव्हा संपर्क साधला तेव्हा त्या म्हणाल्या, नमस्कार. या रोग्याने मुंबई पुणे प्रवासात एका नामांकित औषध कंपनीची पाण्याची बाटली विकत घेतली होती. या बाटलीतलं पाणी दूषित असल्याचं पोलीस तपासात सिद्ध झालेलं आहे. या कंपनीच्या संचालकांवर खटलाही दाखल करण्यात आलेला आहे. परंतु या केसमधला सर्वात महत्वाचा साक्षीदार जो रुग्ण तोच मरण पावल्यामुळे फिर्यादी पक्षाची बाजू थोडीशी कमजोर पडण्याची शक्यता वर्तवली जाते. या संपूर्ण प्रकरणात सरकारने निष्काळजीपणा दाखवल्याबद्दल रुग्णाचे नातेवाईक मंत्रालयासमोर उपोषण करणार असल्याची बातमी आहे. धन्यवाद. जो उठतो तो मंत्रालयासमोर उपोषणाला बसतो. आता मुख्यमंत्र्यांनाच उपोषणाला बसायची वेळ आलेली आहे. हॅलो राणे, आता टीव्हीवरची बातमी ऐकलीत का? ऐकलीत ना? मग ताबडतोब त्या हॉस्पिटलमध्ये जा आणि रुग्णाच्या नातेवाईकांना भेटा. तोपर्यंत मी आणखीन माहिती मिळते का पाहतो. चला निघा. मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्या, राजीनामा द्या, राजीनामा द्या. निष्पाप माणसाचा मृत्यू कोणामुळे? बेजबाबदार सरकारमुळे, बेजबाबदार सरकारमुळे. शांत व्हा, शांत व्हा. मी तुम्हाला आश्वासन देतो की या सगळ्या प्रकरणाची मी जातीनं चौकशी करेन. अरे मग अगोदर का नाही केली चौकशी? हो, एका निरापराध माणसाचा मृत्यू झाला, याला जबाबदार कोण? तुम्ही श्रीमंत उद्योगपतींना पाठीशी घालता आणि गरीब बिचाऱ्या जनतेच्या जीवाशी खेळता. नाही, तसं नाही. वारे सरकार. नाही नाही, मी काय म्हणतो तुम्ही नाही, पण मी काय म्हणतो ते ऐकून तर घ्या आधी. तुम्ही राजीनामा द्या. नाही, मी चौकशी कमिशन नेमतो. कसलं कमिशन? नाही, तुम्ही राजीनामा द्या. पहिल्यांदा राजीनामा. नाही, मी स्वतः बघतो ना जातीनं.